मी हे मानायला नकार देते की सत्ता विरोधी लाट आहे, कारण सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. विजय एक मोठा स्टार आहे आणि लोक नक्कीच त्याला जाऊन पाहू इच्छितील. पण याचा अर्थ असा आहे का की त्याचे मतांमध्ये रूपांतर होईल? मला खात्री नाही. मला तसं वाटत नाही. आतापर्यंत त्याने भाजप किंवा AIADMKच्या विरोधात एक शब्दही बोललेला नाही. हे फक्त त्याचं एकमेव लक्ष DMK आहे. आम्हाला नको आहे की लोकांनी येऊन सांगावं की कोणता धर्म पाळावा, काय खावं, काय कोणाशी बोलावं आणि तुमचा शेजारी कोण असावा. आम्ही नुकतंच तुम्हाला एका प्रचंड गर्दीशी बोलताना पाहिलं. खूप उत्साही. आम्ही सगळीकडे फिरत आहोत आणि अनेक लोकांशी बोलत आहोत आणि आम्ही डेटासुद्धा पाहतो आणि डेटानुसार महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीत तुमचं राज्य भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम राज्य आहे. पण लोकांमध्ये अशी भावना आहे आणि प्रत्येकजण हेच म्हणतो की दारूमुळे सुरक्षा हा एक मोठा मुद्दा आहे आणि तरुणांना ह्याची चिंता वाटते. मध्यम प्रत्येकजण सुरक्षेबद्दल काळजीत आहे. अशा प्रकारचा प्रचार तुमच्या विरोधात आहे. तुम्ही त्याचा सामना कसा करत आहात? आम्ही लोकांना देत आहोत. अगदी काल जेव्हा मी प्रचार करत होते तेव्हा मी आकडेवारीबद्दल बोलत होते. तुम्हाला माहिती आहे, इतर राज्यांशी तुलना करत आणि सांगत होते की तमिळनाडू खूप चांगली कामगिरी करत आहे. आणि हे सुद्धा की तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रीय सरासरी आरोपपत्र दाखल करण्यात तुम्हाला माहिती आहे तक्रारी जेव्हा महिलांवरील गुन्ह्यांचा प्रश्न येतो तेव्हा तमिळनाडू 91% आहे आणि राष्ट्रीय सरासरी 70+ आसपास आहे. म्हणून आम्ही न्याय झाला आहे हे पाहण्यासाठी त्या बाबतीतही खूप चांगले आहोत. आणि निश्चितपणे जेव्हा लोक, तुम्हाला माहिती आहे, भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये 66,000 आणि 32,000 47,000 बोलत आहेत. आम्ही बोलत आहोत मी ही सबब नाही. अगदी ती संख्या असणे देखील समर्थनीय नाही. पण जे गुन्हे आहेत, जे नॅशनल ब्युरो ऑफ रेकॉर्ड्सकडनं आले आहेत, त्याच्यात म्हटले आहे की तमिळनाडूमध्ये महिलांवरील गुन्हे, सर्व प्रकारचे गुन्हे 8,000 आहेत. खूपच कमी. पण हो, समज असा दिसतोय हो, त्याचा परिणाम होत आहे का? नाही, ते यशस्वी होतात. त्यांनी तो समज निर्माण केला. आणि बघा, एडपाडी पलानीस्वामी जेव्हा पोल्लाची प्रकरण घडलं तेव्हा ते गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पूर्णपणे पुढे सरसावले. पण आज तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री हे सुनिश्चित करतात की जेव्हा महिलांविरुद्ध एखादा गुन्हा घडतो तेव्हा शक्य तितक्या लवकर त्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांना अटक केली जाते आणि न्याय दिला जातो. पण तरीही मला वाटतं की ते सरकारच्या विरोधात काहीही म्हणू शकत नाही. आणि हेच ते कथानक आहे जे तुम्हाला माहीत आहे भाजप आणि AIADMK पसरवत आहेत. तुम्हाला माहीत आहे, दर 2-3 दशकांनी तमिळनाडूच्या क्षितिजावर एक तारा येतो. यावेळी तो विजय आहे. आता तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीच्या क्षितिजावर, तुमच्यावर आणि AIADMKवर त्यांचा काय परिणाम होईल? बघा, तुम्ही तुलना करू शकत नाही श्री विजय यांची श्री MGR यांच्याशी. नाही, MGR यांचा स्तरच वेगळा आहे. हो, नाही, एक सुंदर. हो, ते राजकीय पार्श्वभूमीतून आले आहेत. श्री विजयकांत हो, आणि श्री कमल हसन आहेत. प्रचंड सभा, त्यांनी त्यांच्या प्रचंड सभा पाहिल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे, ते एक मोठे स्टार आहेत. मी हे सत्य नाकारू शकत नाही की विजय एक मोठे स्टार आहेत आणि लोक त्यांना पाहायला नक्कीच जाऊ इच्छितील. जर BTS भारतात आले तर मला खात्री आहे ही गर्दी खरोखरच, तुम्हाला माहीत आहे, नियंत्रणाबाहेर असेल. पण याचा अर्थ असा आहे का की ते मतांमध्ये रूपांतरित होणार आहे? मला खात्री नाही. मला तसं वाटत नाही. आणि जर तसं झालं तर तुम्हाला काय वाटतं, त्याचा तुम्हाला जास्त फटका बसेल की AIADMKला जास्त फटका बसेल? बघा, मला वाटतं की आपल्याला निवडणुकांची वाट पाहावी लागेल आणि मतं मोजावी लागतील आणि त्यानंतरच आपण ते सांगू शकू. पण मला खरंच दिसत नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे त्यांचे कार्यकर्ते मैदानात, कारण मी संपूर्ण तामिळनाडूमध्ये प्रवास करत आहे आणि मला दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे, TVK सदस्य कुठेही राज्यात कुठेही तुम्हाला माहिती आहे मैदानात जमिनीवर काम करताना किंवा तुम्हाला माहिती आहे लोकांना भेटताना किंवा तसं काहीही त्या बाबतीत. तुमचं राजकीय मूल्यमापन ही तिरंगी लढत आहे का? आणि आतापर्यंत ही नेहमीच दोन आघाड्यांमधील दुहेरी लढत राहिली आहे असं म्हणूया.
नाही, मला खरंच वाटतं की ही पुन्हा एकदा दोन पक्षांची किंवा दोन आघाड्यांची दुहेरी निवडणूक आहे, म्हणजेच AIADMK आणि DMK. मला वाटत नाही की ही तिरंगी किंवा जसं काही लोक म्हणतात चौरंगी किंवा पंचरंगी लढत आहे, ती नाही आहे. तुमची मूळ वोट बँक बऱ्याच काळापासून अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक राहिली आहे. आता जेव्हा लोक म्हणतात की विजयला 14 ते 15% मतं मिळू शकतात, तेव्हा यातील बरीच मतं दलितांकडून, अल्पसंख्याकांकडून येत आहेत. तुम्हाला त्याबद्दल काळजी वाटते का? मला खरंच काळजी वाटत नाही, कारण अल्पसंख्याकांना हे अगदी स्पष्ट आहे की DMKच त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि त्यांना, तुम्हाला माहिती आहे, चुकीच्या व्यक्तीला मतदान करण्याबद्दल स्पष्टता आहे. आणि कोणालाही दिलेलं मत, कारण विजय, आम्हाला माहीत नाही की त्यांची भूमिका काय आहे. तो आत्तापर्यंत त्याने भाजप किंवा AIADMKच्या विरोधात एक शब्दही म्हटलेला नाही. फक्त त्याचं एकमेव लक्ष DMK आहे. त्यामुळे मला माहीत नाही की त्यांची विचारधारा काय आहे, त्यांचा कशावर विश्वास आहे, त्यांची भूमिका काय आहे, आणि ते धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात की नाही. पण दलित मतांचं काय? तुम्ही अल्पसंख्याकांबद्दल बोलत आहात, पण दलित मतांचं, अनुसूचित जातीच्या मतांचं काय? नाही, DMKची मतं ही मागासवर्गीय समाज आणि शोषित समाज, सगळे दोन्ही राहिली आहेत. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला माहिती आहे, कोणताही समाज किंवा समाजाचा कोणताही वर्ग पूर्णपणे विजयकडे जाऊन विजयला मत देईल. कारण मला वाटतं लोकांना हे समजतं की, तुम्हाला माहिती आहे, तो कोणत्याही वैचारिक पार्श्वभूमीसह किंवा लोकांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मूळ विचारधारेसह आलेला नाही, किंवा किमान आम्ही नाही. आम्हाला आत्तापर्यंत ती काय आहे हे ओळखता आलेलं नाही. बघा, आम्ही गेल्या 40हून अधिक वर्षातील डेटा पाहिला आणि इथं ही मोठी सत्ताविरोधी लाट आहे. सरकार मतदानानं सत्तेबाहेर जाण्याची 80% शक्यता आहे. ती गोष्ट तुमच्या विरोधात खूप प्रकर्षाने जाते. काय आहे, यावेळी तुमच्या बाजूने जे थोडं घडत आहे, आणि मला तुमची टिप्पणी हवी आहे. लोक जे म्हणत आहेत ते हे की AIADMK भाजपसोबत गेली आहे. ती गोष्ट जयललिता आणि केंद्राच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाच्या अगदी मूळ तत्वांच्या विरोधात जाते. आता ते केंद्रासोबत एकत्र येत आहेत आणि ते वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. तर हे एक नशिबाचं आहे. त्याचा काही परिणाम होत आहे का? आणि तुमच्यासाठी दुसरी नशिबाची गोष्ट म्हणजे, विजय जर त्यांनी सत्ताविरोधी मतं 50-50 विभागली, तर तुमच्या विरोधी पक्षातील विभागणी तुम्हाला मदत करेल. ते आहे का? या दोन घटकांपैकी कोणता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे? ते दोन्ही महत्त्वाचे आहेत का? नक्कीच आहे. भाजपच्या विरोधात भावना तमिळनाडूमध्ये आम्हाला नको आहेत. तुम्हाला माहिती आहे, इथे धार्मिक दंगली. आम्हाला नको आहे की लोकांनी येऊन आम्हाला सांगावं कोणता धर्म पाळावा, काय खावं, काय कोणाशी बोलावं, आणि तुमचे शेजारी कोण असावेत, आणि तुम्हाला माहिती आहे आमचं आयुष्य ठरवावं. तर ते विरोधात जातं, म्हणजे AIADMKच्या. आणि मला नाही वाटत की लोक पाहतात श्री एडपाडी पलानीस्वामी यांच्याकडे एक नेता म्हणून सुद्धा. कोण? मी त्यांना ओळखत नाही. नाही, एक नेता म्हणून, म्हणजे त्यापैकी कोणीही. ते दिग्गज. हां. आणि ते लोक त्यांच्याकडे एक अशी व्यक्ती म्हणून बघतात जे राज्यासाठी अयशस्वी ठरले आहेत. म्हणून हे मानायला मी नकार देते की सत्ताविरोधी लाट आहे. कारण आम्ही पोहोचलो आहोत, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि लोकांचा सरकारवर विश्वास आहे. मी तुम्हाला विचारू शकतो का? आणि मुख्यमंत्री OPS, हो, तुम्हाला माहीत आहे, त्यांना 3 वर्षापूर्वी 2022 मध्ये त्यांच्या पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. ते 2 महिन्यापूर्वीच तुमच्या पक्षात सामील झाले आहेत. हे तुमच्यासाठी एक मोठं वरदान आहे का? लोक असं म्हणतील का की त्यांनी हे गृहस्थ फक्त थेवर मतं मिळवण्यासाठी घेतले आहेत आणि हे तुमच्या विरोधात जाईल? की तुम्हाला वाटतं की ही एक मोठी उपलब्धी आहे जी तुम्हाला मिळाली आहे? म्हणजे ज्या कोणाला यायचं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. ते एक मोठं व्यक्तिमत्व आहे. ते कोणी साधे सुधे नाहीत. नाही, आम्ही आमच्यात येऊन सामील होऊ इच्छिणाऱ्या लोकांचं स्वागत करतोच. आणि AIADMK मधल्या अनेक लोकांनी, तुम्हाला माहीत आहे, तो पक्ष सोडून आमच्यात सामील व्हायचं ठरवलं आहे. कारण जेव्हा मॅडम जयललिता होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, लेडी की मोदी, दोघांपैकी एक निवडा. तर त्यांनी
आणि त्या म्हणाल्या, आम्ही कधीही भाजपसोबत, तुम्हाला माहीत आहे, कोणत्याही राजकीय किंवा निवडणुकीच्या युतीसाठी जाणार नाही. त्यामुळे आज जेव्हा एडप्पाडी ADMKनं ते केलं आहे, मला वाटतं त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांना निराशा वाटली आहे आणि ते येऊन आमच्यात सामील झाले आहेत. म्हणजे ते मुख्यमंत्री राहिले आहेत, तुम्हाला माहीत आहे, अनेक वेळा, आणि मॅडम जयललिता त्यांच्यावर विश्वास ठेवत होत्या. त्यामुळे त्यांच्यासारखी व्यक्ती आणि त्यांच्या अगदी जवळच्या सहकारी जसं की मिसेस शशिकला, त्या दोघांनाही पक्षात जागा नाही, जिथे त्यांनी खूप काम केलंय. आणि माफ करा, मी हे पूर्ण करते. हो हो, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.